गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज माझ्या मिनी व्लॉगची सुरुवात डायरेक्टली डान्सपासून झालेली होती. ते तुम्ही बघूच शकताय माझे काय नखरे चालू आहे. कारण की मला आलेलं होतं एक प्रमोशन आणि त्याच्यामध्ये डान्स होता आणि डान्स म्हटलं की मला नाही सुचत काय, कारण की मला डान्स येत नाही. पण तरी पण मी ट्राय केलं गाईज. हम हार नहीं मानेंगे क्योंकि प्रमोशन था, पैसा पैसा पैसा. मग मी व्हिडिओ बिफोर आफ्टरचे शूट करून घेतले आणि शूट झाल्याच्या नंतर मी आणि माझी सिस्टर बसमध्ये बसलो आणि निघालो आमच्या इथल्या कॅम्पला जाण्यासाठी, म्हणजे आमच्या इथल्या मार्केटला जाण्यासाठी. तर इथे बसमधून उतरताना झालं असं, मी मिनी ब्लॉग घेत होती आणि त्या काकांना वाटलं मी टॉर्च लावलेला काय, तर ते काका बोलतात की तुला दिसत नाही का मी गाडीची लाईट लावू का. म्हटलं नाही, मी मिनी ब्लॉग घेते. आणि मग त्यानंतर आम्ही इतके हसलो. मग त्यानंतर फायनली आम्ही बसमधून उतरलो आणि मग त्यानंतर आम्ही पोहोचलो मार्केटला, कारण की आम्हाला घ्यायचे होते कपडे. तर मग मार्केटला पोहोचल्याच्या नंतर आमची मोठी बहीणही इथे तुम्हाला दिसतच असेल, ती तिच्या जॉबवरनं डायरेक्ट तिथे मार्केटलाच आलेली, कारण की आम्हाला शॉपिंग करायची होती. आणि ते आम्ही खूपच कन्फ्यूज होतो, कारण की भावाचा बड्डे होता, मोठ्या भावाचा. मग आम्ही इथे शर्टच चूज करत होतो. ह्या दोन्हींमध्ये आम्ही कन्फ्यूज होतो. मग तिथली आमची शॉपिंग झाली, आम्ही फायनली दोन्ही पण घेतले, मग दोन्ही डन केले. आणि त्यानंतर इकडे माझी बहीण मला घेऊन देत होती वी रिंग, जी की मला खूप दिवसापासनं हवी होती आणि मी मार्केटमध्ये बघितलेले पण तेव्हा मला नाही भेटलेली ना. आता मला ती दिसली आणि माझी बहीण मला घेऊन देत होती आणि ह्या दुसऱ्या बहिणीला नव्हती घेऊन देत. त्याच्यामुळे मी खूपच हॅप्पी होती की मला वी रिंग जशी हवी होती तशीच ॲज इट इज सेम भेटली आणि याचं मी खूपच आनंदी होती, कारण की मला ही खूप दिवसापासनं हवी होती. मग त्यानंतर ती रिंग पॅक वगैरे केली आणि मग नंतर आम्ही निघालो तिथनं घरी जाण्यासाठी. आमची मोठी बहीण पहिलेच पुढे जाऊन उभी होती आणि मग त्यानंतर आम्ही रिक्षा स्टँडच्या इथपर्यंत गेलो आणि तिथे बघतच होतो की ऑटो वगैरे आहे की नाही, पण फायनली होती तिथे ऑटो. मग ऑटोमध्ये बसलो ना आम्ही आलो केक शॉपच्या इथे. तर इथे हे दोन मुलं तुम्ही बघा, त्यांना वाटलं मी त्यांनाच रेकॉर्ड करते, तो बघा कसं करतोय. मी नंतर हे बघितलं, म्हटलं हे काय होतं, म्हटलं जाऊ द्या. मग त्यानंतर आम्ही बेकरीमध्ये गेलो. बेकरीमध्ये गेल्याच्यानंतर तिथे पाव वगैरे घेतलं, कारण की बड्डेची पार्टी, पावभाजी. आणि मग त्यानंतर घरी आल्याच्या नाही घरी नाही आलो आम्ही, केक घेतला आणि केक घेऊन घरी आलो. आणि घरी आल्याच्या नंतर भावाचं औक्षण वगैरे केलं इथे आणि मग त्यानंतर आम्ही केक वगैरे कट केला. तर आजसाठी एवढाच मिनी ब्लॉग होता आजचा. मग त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. तर भेटूया आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या. बाय.